नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय कसं करायचं यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स आपण डिस्कशन करणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या एक्झामिनेशनला खूप महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरेल. सर्वप्रथम मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता वर्षातून एकदा आपल्याला परीक्षा होताना दिसून येतं आणि या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात, एक पेपर 1 आणि दुसरं म्हणजे पेपर 2. आज आपण दोनही पेपरचं महत्त्वपूर्ण टिप्स किंवा ट्रिक्स जाणून घेणार आहोत, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांसाठी हेल्पफुल ठरणार आहे आणि या टिप्सचं जर तुम्ही अनुसरण केलेलं तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये मॅक्सिमम तुम्ही मार्क्स जे आहे ते स्कोर करू शकता. त्यामुळे आजचा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम इथे लक्षात घ्या, आता आपल्याला दिसून येईल की जवळपास जुलैपर्यंत आपलं 2026चं एक्झामिनेशन होण्याचे भरपूर हायली चान्सेस आहे किंवा एक्झामिनेशन होणारच. यामध्ये पेपर 1 आहे जो 10 युनिटवर आधारित आहे. पर्टिक्युलर 10 युनिटचं इथे सिलेबस असेल आणि पेपर 2 मध्ये देखील सब्जेक्टिव्ह असतं, पण सब्जेक्टिव्ह असून देखील यामध्ये देखील 10च युनिट आहे. सो पेपर 1चं जर आपण सर्वप्रथम विचार केलं तर पेपर 1 मध्ये आपण 80 ते 90 किंवा 90 प्लस देखील मित्रांनो आपण स्कोर करू शकतो. त्यामुळे पेपर 1 हा टर्निंग पॉइंट ठरतो आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये. कारण होतंय काय यामध्ये आपल्याला लक्षात येतं की भरपूरसे असे टॉपिक्स असतात पेपर 1चे जे रिपीटेड फॉर्ममध्ये आपल्याला विचारलं जातं. टॉपिक असू द्या किंबहुना मग असे पर्टिक्युलर प्रश्न डायरेक्ट क्वेश्चनच आपण म्हणू शकतो, ते देखील रिपीट होताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये देखील असेच महत्त्वपूर्ण टॉपिक्स आपल्याला करायचं आहे आणि क्वेश्चन्स आपल्याला करून घ्यायचं आहे. तर पेपर 1 मध्ये टोटल 10 युनिट आहे, त्यापैकी 6 युनिट या पर्टिक्युलर थेरिटिकल पार्ट आहे, ज्यामध्ये युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, त्यानंतर रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, त्यानंतर ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि घटक 10 आहे हायर एज्युकेशन. या पर्टिक्युलर 6 युनिटवर 60 गुण आहे आणि 3 युनिट दिलेले आहे मित्रांनो आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंगवर आधारित. DIचं पार्ट देखील यामध्ये इन्क्लूड आहे आणि एक आहे आकलनवर आधारित, म्हणजे 10 गुणांसाठी आकलन विचारलं जाईल. पर्टिक्युलर काय असेल यामध्ये, एक पॅसेज असेल आणि पॅसेजला अनुसरून प्रश्न विचारलं जाईल आणि या पर्टिक्युलर डिवायडेशन करून, कारण कसं असतं कुठल्याही परीक्षेचं जेव्हा आपण अभ्यास करतो सर्वप्रथम त्याचं सिलेबस आपण डिवाइड करणं खूप गरजेचं आहे. सिलेबस डिवाइड करून घेतलं की त्याचं अभ्यास करणं खूप सोपं असतं आणि आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी महाराष्ट्र सेट पेपर 1चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 4 मे पासून. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं PYQ, 5000 प्लस MCQs, 10 युनिटवर नोट्स. दररोज 8 वाजता सेशन होईल. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील आपण बघू शकता. 3000 याची फीज आहे, डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. हे नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश. पेपर 2चं देखील बॅच 4 मे पासून आपण सुरू करीत आहोत. फीज आहे 10,000 रुपये, यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये. 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबतच सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सर्वप्रथम 10 युनिट आहे. पेपर 2 मध्ये देखील 10 युनिट आहे. सो अशा प्रकारे स्ट्रॉंग पॉइंट काय आहे म्हणजे बघा, असे भरपूरसं म्हणजे आपण सिलेबसचं जर विचार केलं, समजा सिलेबसमध्ये असं टॉपिक असतं किंवा असं घटक असतं जे आपलं खूप आवडीचं म्हणा किंवा इंटरेस्टिंग असतं आणि ते आपल्याला समजतं. मॅक्सिमम 5 ते 6 अशा इझी टॉपिक असतात, इझी युनिट असतात जे आपण इझिली स्कोर करू शकतो. त्याला सुरुवात करून द्या. PYQ ॲटलिस्ट 7 इयर्सचे PYQs तुम्हाला अभ्यास करायचा आहे येणाऱ्या परीक्षेसाठी.
मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही अभ्यास करा. ते कुठून मिळेल तुम्हाला? जेव्हा आपण PYQला ॲनलाइज करणार तेव्हाच आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक देखील मिळतं. ओके. सोबतच एक्झाम पॅटर्नमध्ये 2 आपल्याला पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 50 प्रश्न येतात आणि प्रत्येकी 2 गुण म्हणजे 100 गुणांकरिता पेपर 1 आहे. त्याच पद्धतीने पेपर 2 मध्ये 100 तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि 200 गुणांकरिता पेपर 2 आपलं होणार आहे. ठीक आहे. चला, यासाठी गाईडन्स संपूर्ण अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सचा वापर करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता. पेपर 1 आणि पेपर 2चं सिलेबस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण जेव्हा कुठल्याही परीक्षेचा आपण अभ्यास करतो तेव्हा सिलेबस हा खूप महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरत असतं. स्कोरिंग टॉपिक अभ्यास करा PYQच्या माध्यमातून आणि डेली बेसवर MCQ प्रॅक्टिस करायला विसरू नका. या सगळ्याच पद्धतीचं जर तुम्ही अनुसरण केलेलं तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण क्वालिफाय होणार आहात आणि त्यासाठी हे संपूर्ण भाग तुम्ही लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.